सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हाताले उन्हाळी कांदा बाजारभाव। त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघता येईल। चला तर मग जाणून घेऊया आपल्या हाताली पहिली बाजार समिती। पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा। आवक होती 17,500 क्विंटल। किमान दर मिळाला 750 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 1,350 रुपये, तर कमाल दर मिळाला 1,600 रुपये। पुढची बाजार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा। आवक होती 3,163 क्विंटल। किमान दर मिळाला 350 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 1,050 रुपये, तर कमाल दर मिळाला 1,400 रुपये। पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पोळ कांदा। आवक होती 1,000 क्विंटल। किमान दर मिळाला 400 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 1,150 रुपये, तर कमाल दर मिळाला 1,199 रुपये। पुढची बाजार समिती आहे मनमाड लाल कांदा। आवक होती 400 क्विंटल। किमान दर मिळाला 400 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 900 रुपये। कमाल दर मिळाला 1,108 रुपये। बाजार समिती आहे नागपूर लाल कांदा। आवक होती 2,000 क्विंटल। किमान दर मिळाला 1,000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 1,450 रुपये। कमाल दर मिळाला 1,600 रुपये। पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा। आवक होती 60 क्विंटल। किमान दर मिळाला 1,001 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 1,137 रुपये। कमाल दर मिळाला 1,171 रुपये। पुढची बाजार समिती आहे लासलगाव लाल कांदा। आवक होती 455 क्विंटल। किमान दर मिळाला 500 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 1,030 रुपये, तर कमाल दर मिळाला 1,180 रुपये। बाजार समिती आहे धुळे लाल कांदा। आवक होती 1,659 क्विंटल। किमान दर मिळाला 300 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 1,100 रुपये, तर कमाल दर मिळाला 1,160 रुपये।